श्लोक 9. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. अर्थ, हे भारता, देहधारीला सत्वगुण सुखात, रजोगुण कर्मात आणि तमोगुण ज्ञानाला आच्छादित करून प्रमादात प्रवृत्त करतो व कर्तव्याची विस्मृती पाडतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण. संपूर्ण विश्वात या 3 गुणांचा विलास सुरू आहे. प्रत्येक प्राणी, प्रत्येक वस्तू या त्रिगुणापासून बनली आहे. एखाद्यामध्ये एका गुणाचा विकास झालेला असेल तर दुसऱ्या गुणाची न्यूनता असते. अर्थात या गुणांचे प्रमाण कमी असो अथवा अधिक असो, पण या प्रत्येक गुणाचा निवास सर्व सृष्टीमध्ये असतोच. कारण मूळ प्रकृतीमध्ये हे 3ही गुण आहेत व प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सर्व पदार्थात ते आपोआपच येतात. सत्वं सुखे संजयती. सत्वगुण साधकाला सुखात प्रवृत्त करतो व त्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा तो त्यावर विजय मिळवतो. तो साधकाला वश करतो. म्हणजेच साधकाला जेव्हा सात्विक सुख प्राप्त होते तेव्हा साधकाची आसक्ती वाढते. ही सुखाची आसक्तीच साधकाला बद्ध करून टाकते. त्याची साधनेत प्रगती होऊ देत नाही. सत्वगुणाने सुख व ज्ञान प्राप्त होते असे वरील 6व्या श्लोकात सांगितले आहे. परंतु येथे फक्त सुखाचाच उल्लेख केला आहे. शिवाय ज्ञानप्राप्तीनंतर साधकाला ज्ञानी असल्याचा जो अभिमान होतो त्यामध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख त्याला प्राप्त व्हायला लागते आणि म्हणूनच येथे फक्त सुखाचा उल्लेख केलेला आहे. रजः कर्मणि भारत. रजोगुण माणसाला कर्मामध्ये प्रवृत्त करत असतो व त्यावर तो विजय मिळवतो. अशा माणसाला सतत काहीतरी करावेसे वाटते. तो सतत कार्यरत राहतो. असे काहीतरी काम करण्यातच त्याला आनंद वाटतो आणि या कर्माविषयीची किंवा कामाची आसक्ती त्याला बांधून टाकते. भगवंताने यापूर्वी तू आसक्ती विरहित कर्म कर असे सांगितले होते. पण कर्म करण्याचे नादात माणूस ही गोष्ट विसरून गेला. कर्म करतो त्याचा परिणाम काय होतो किंवा त्याचे किंवा काम होईल म्हणजेच कोणते फळ मिळेल याची तो आशा करतो. म्हणजे मी हे अमुक एक काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला काय मिळेल, काय प्राप्त होईल, म्हणजे पैसे मिळतील, कीर्ती मिळतील किंवा अजून काही मिळेल याची तो आशा करीत राहतो. कर्माविषयी व फळाविषयी आसक्ती बाळगतो व हीच आसक्ती त्याला बंधनात टाकत राहते. ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. तमोगुण सत असत, कर्तव्य अकर्तव्य, हित किंवा अनहित अशा ज्ञानाला म्हणजेच विवेकाला झाकून टाकतो व माणसाला प्रमादामध्ये प्रवृत्त करतो. तो त्याला कर्तव्य कर्म करू देत नाही किंवा जी कर्मे करू नयेत अशीच अयोग्य कर्मे तो करीत राहतो. तो त्यामध्ये सतत प्रवृत्त होतो. हाच तमाचा माणसावर मिळवलेला जय आहे. सत्वगुणाने विवेक किंवा ज्ञान आणि प्रकाश म्हणजे निर्मलता या 2 वृत्ती निर्माण होतात. अगदी या उलट तमोगुण याचे विरोधी म्हणजेच तो ज्ञानाला आच्छादित करून प्रमादाकडे प्रवृत्त करतो असे आपल्या लक्षात येईल. प्रकाशाला म्हणजेच इंद्रिये व अंतःकरण यांची शुद्धता झाकून टाकून माणसाला आळस व झोपेमध्ये प्रवृत्त करतो व त्यामुळेच झोप किंवा आळसामुळे त्याला ज्ञानाचा विषय सांगून, ऐकून किंवा वाचून सुद्धा कळत नाही आणि तो जाणून घेण्याची त्याला इच्छासुद्धा होत नाही असे तू निश्चित समज, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.